सोलापूर महानगरपालिकेची बुधवारी 20 मे रोजी आयोजित सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांनी दुखवट्याचा प्रस्ताव मांडून तहकूब केली। सोलापूर महानगरपालिकेची बुधवार दिनांक 20 मे रोजी आयोजित सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांनी दुखवट्याचा प्रस्ताव मांडून तहकूब करण्यात आली। सभेच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत दुखवट्याचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला। यामध्ये माजी खासदार गंगाधर पंत कुचन, ज्येष्ठ कवी आणि संगीतकार माधव रामचंद्र पवार, दिग्गज गायक आणि संगीतकार गोविंद पवळे, तेलुगू अभिनेते भारत कांत, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या वडिलांचं तसंच ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचा उल्लेख करण्यात आला। या सर्व मान्यवरांच्या निधनाबद्दल सभागृहानं तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर 2 मिनिटं मौन पाळण्यात आलं। त्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली। सोलापूर शहरामध्ये आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज मे महिन्यात ती सभा या ठिकाणी तहकूब करण्यात दुखवट्याचा प्रस्ताव मांडून तहकूब करण्यात आली आणि ही सभा आता पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागल्यामुळे विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे ही सभा पुढच्या महिन्यात या ठिकाणी होणार आहे। तसेच आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी झालेली आहे। त्या आढावा बैठकीमध्ये एक प्रमुख 4 ते 5 विषय या ठिकाणी झालेले। सोलापूर शहरातले नाल्याचे या ठिकाणी आता पुढचा जो आता पावसाळा चालू होणार आहे त्यामध्ये आपण नाल्याचे साफसफाई करण्याचे यापूर्वी आदेश दिलेले आहेत आणि ते काम कुठपर्यंत आलं हे पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व प्रभागामध्ये या ठिकाणी आम्ही व्हिजिट करणार आहेत। आणि तसंच सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक शिस्त लागावं म्हणून आम्ही ड्रेस कोड सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडची पद्धत यापूर्वी होती आणि हे इथून पुढे देखील असेच असावं अशा पद्धतीने आम्ही ड्रेस कोड पद्धत या ठिकाणी लागू केली आहे। आणि एक सोलापूर शहराला आपल्या महानगरपालिकेमध्ये एक टायमिंग प्रत्येक प्रशासनाला एक टायमिंग असायचा, ते टायमिंगच्या अनुषंगाने भोंगा या ठिकाणी आपलं महानगरपालिकेमध्ये वाजायचा आणि तो कंटिन्यू प्रशासन काळामध्ये मध्यंतरी तो बंद झाला होता। आता इथून पुढं आम्ही ते कंटिन्यू फॉलोअप या ठिकाणी घेऊन तो कसं चालू होणार आहे यावर आम्ही आदेश देण्यात आलेले आहेत।